मित्राच्या बहिणीसोबत आनंद. चला तर बघूया आजची कथा. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. चला तर बघूया आजची कथा. माझं नाव सांगायचं म्हटलं तर सोहम आहे आणि मी आता सध्या 28ला आहे. माझं अजूनही लग्न झालेलं नाही आणि मी खूपच एकमेकांना मदत करतो, एक दुसऱ्याला मदत करत असतो. कोणाचंही काही काम पडलं तर त्याला मी मदत करत असतो. प्रत्येक गोष्टीत मी नेहमी एकमेकांना मदत करत असतो. अशीच मदत करत असतानाच माझीच चांगली सोय झाली. ते कशा प्रकारे तर आपण बघूया. माझा एक मित्र होता. त्याचं नाव सांगायचं म्हटलं तर विनय होतं. आम्ही दोघं खूपच चांगले जिवलग मित्र होतो आणि त्याची एक मोठी बहीण होती. आमच्यापेक्षा 2 वर्षांनी साधारण मोठी होती, पण ती दिसायला खूपच सुंदर होती. असं वाटत नव्हतं ती देशीतली असावी. ती आमच्यापेक्षाही लहान आणि नाजूक कोमल वाटायची. खूपच छान दिसायची ती. मी तिला ताई म्हणायचो. मी कधी तिच्याकडे तशा नजरेने बघितलं सुद्धा नाही. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं काहीतरी कारणामुळे भांडण व्हायची सतत. त्यामुळे ती माहेरी राहायला आली होती. तिच्या लग्नाला 2 वर्ष झाले तरीही ती तिथेच होती आणि माझा मित्र आणि मी आम्ही दोघंही मिळून मिसळून कामे करायचो. त्यांच्या घरी काही काम असलं की मी मदतीला जायचो आणि माझ्या घरी काही काम असलं की तो मदतीला यायचा. असं करता करता दिवस निघून चालले होते. एकदा तो काहीतरी कामानिमित्त बाहेर गावी गेला होता. तेव्हा मला त्यांच्या घरी काहीतरी काम आहे त्या ताईचं म्हणून सांगितलं होतं. म्हणून मी त्याच्याकडे गेलो होतो. तर तिथे घरी कुणीही नव्हतं. ती एकटीच बसलेली होती आणि खूपच उदास बसलेली होती. मी तिला त्याचं कारण विचारलं. तेव्हा ती रडायला लागली आणि किचनमध्ये निघून गेली. आम्हाला चहा घेऊन आली. चहा पिता पिता मी तिला परत विचारलं की तू अशी उदास का होतीस, रडत का होती? तेव्हा ती म्हटली की तुला काय सांगू आणि तुझ्यापासून काय लपवायचं आहे. पण माझं मात्र इथे खूपच मरण होत आहे. कारण तिकडे तो भांडत असतो आणि इथे माझ्या गरजा पूर्ण होत नाही. तू मोठा आहेस, तू समजू शकतो एका बाईच्या काय गरजा असतात. हे ऐकून मला मात्र धक्का बसला आणि तिच्याशी काय बोलावं हेच समजेना. मी तिच्या होला हो मिळवलं आणि ती रडत असताना तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सावरण्याचा प्रयत्न केला. माझ्या हाताच्या स्पर्शाने तिचं अंग अगदी शहारून उठलं होतं. तितक्यातच दरवाजाची बेल वाजली आणि कुणीतरी घरी आलं. तेव्हा मी तिचं काम काय होतं ते केलं आणि तिथून निघून गेलो. तेव्हापासनं मात्र तिच्याकडे बघण्याची माझी दृष्टीच बदलली. आम्ही हळूहळू फोनवर बोलायला लागलो. फोनवर बोलता बोलता आमच्या आता चावट गप्पा सुरू झाल्या होत्या. तिलाही माझ्याशी बोलण्यात, माझ्या गप्पा ऐकण्यात आता इंटरेस्ट वाढत चालला होता आणि माझाही. एक दिवस असंच कुणीतरी घरी नव्हतं. तेव्हा तिने मला बोलवलं आणि सांगितलं की तुझ्याकडे काम आहे. मी ओळखलं होतं तिचं काय काम आहे. मी गेलो आणि तिने दरवाजा उघडाच ठेवला होता. मी गेलो, दरवाजा उघडला, आत गेलो आणि हॉलचा दरवाजा बंद करून घेतला आणि आतमध्ये गेलो तर ती तिच्या बेडरूममध्ये झोपलेली होती. तिने व्हाईट रंगाची सिल्कची नाईटी घातलेली होती. ती इतकी कमालीची मादक आणि सुंदर दिसत होती की काय सांगू. तिला बघून माझा हा कबूतर तर उड्याच मारायला लागला होता. माझा कबूतर एवढा मोठा झाला होता की काय सांगू. मी गेलो आणि तिच्याजवळ जाऊन बसलो. तीही उठून बसली आणि माझ्या पायावर पाय घासायला तिने सुरुवात केली. आता मात्र मला राहवत नव्हतं. मी स्वतःला कंट्रोल करत होतो, पण आता माझं बाण फुटला होता. मी तिला खाली झोपवलं आणि मी तिच्या अंगावरून आलो आणि तिच्या ओठात माझे ओठ दिले आणि खूप वेळपर्यंत किस घ्यायला सुरुवात केली. तीही मला प्रतिसाद देत होती. तीही खूपच भुकेली होती आणि मीही कधीच कुणाला केलेलं नव्हतं. त्यामुळे आम्ही दोघंही आता चवताळून उठलो होतो. खूप वेळपर्यंत किसिंग चाललं. मग मी हळूहळू खाली सरकत आलो. मी तिची नाईटही काढून टाकली. आता ती फक्त ब्रा आणि पॅन्टीवरच होती आणि मी माझेही कपडे काढले आणि पूर्ण ओपन झाले. माझ्या सोट्या बघून तर ती एकदम पूर्ती वेडी झाली होती. तिला काय करावं आणि काय नाही ते सुचत नव्हतं. मी तिच्या ब्रावरून बॉल चाटायला
आंबे चाटायला सुरुवात केली आणि आंबे चाटून चोकून अगदी मोठे करून टाकले होते. मी तिला पूर्ण ओपन केलं आणि आंब्यांवरून मनुके तोंडात घेऊन चोकायला सुरुवात केली. मी जसं चोकत होतो ती अजूनच चवताळल्यासारखी उठत होती आणि मग आता तिला कंट्रोल होत नव्हतं. तिने पाय फाकवले, माझा कबूतर घेतला आणि तिच्या पुकीवर ठेवला आणि पुकीत जोरात ढकलला आणि मला म्हणाली, एवढ्या वेळेस पटकन कर, नंतर कर परत, पण आधी कर असं ती मला म्हणत होती. तिच्या त्या बोलण्याने मला अजूनच जोश येत होता आणि मलाही आता खूपच आवेग चढला होता. मीही जोरजोरात तिला ठोकत होतो आणि जोरजोरात ठोकून अगदी मी ते पाणी आतमध्ये सोडलं होतं आणि शांत झालो होतो. तसाच तिच्या अंगावर झोपून होतो. खूप वेळपर्यंत तसंच आम्ही झोपलो. तिनेही खूप दिवसापासून केलं नव्हतं म्हणून तीही खूपच थकली होती आणि मीही थकलो होतो. थोडा वेळ तसंच एकमेकांच्या अंगावर आम्ही झोपून राहिलो आणि थोड्या वेळानंतर मी परत तिचे मनुके चोखायला सुरुवात केली. आता मात्र ती परतच तयार झाली होती आणि तिने यावेळेस माझा सोट्या तोंडात घेतला आणि चोकून खूपच मोठा करून टाकला होता. आता माझ्या कबुतरावरील शिरा दिसायला लागल्या होत्या आणि मग नंतर तिने खूप वेळपर्यंत चोखला. मी तिचे पाय फाकवले आणि तिच्या पुजीमध्ये माझं तोंड घातलं आणि चोखायला सुरू केलं. तिची पुकी आता पाणी गळायला सुरुवात करत होती. खूप वेळपर्यंत चोखलं मी आणि मग नंतर आता आमच्या दोघांचाही बांध फुटायला आला होता. तेव्हा मी परत एकदा आतमध्ये कबूतर टाकला आणि जोरजोऱ्यात तिच्या पुकीवर धडक मारू लागलो होतो. असं करत आता मी परत दुसऱ्यांदा पाणी गाळलं होतं आणि आता आम्ही दोघंही शांत झालो होतो. आम्ही दोघंही उठून आमचे कपडे वगैरे घातले. तिने परत मला चहा पिला आणि एकदम तिचे केस हातात धरून तिचं तोंड माझ्या जवळ घेतलं आणि परत एकदा लांब किस घेतला आणि तिथून निघून गेलो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता.